हॅलो नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा. चला मग. तर आता ना मला इथे शंकरपाळे करायचे आहे. एकतर खारे पण करायचे आहे आणि गोड पण करायचे आहे. तर आमचे राव म्हणत होते आता गोड शंकरपाळे करतच आहे तर तू खारे पण कर. तर तसं तर नैवेद्यासाठी पण करायचे आहे. तर चला मग. तर आता ना छान असं मी मैदा पूर्ण चाळून घेतलेला आहे आणि इथे तुम्हाला साखर दिसत आहे, त्याच्यातच विलायची टाकून घेतली आणि ते मी बारीक करून घेणार आहे. आणि सोबत तुम्हाला डालडा दाखवला, ज्याला आपण तूपसुद्धा म्हणतो, त्याला मी ओव्हनमध्येच मेल्ट करून घेतलेलं आहे. पूर्ण पॅकेटचं पॅकेट बंद पॅकेट आहे. त्यानंतर ना थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. आता कोणतेही आपण गोड पदार्थ जेव्हा बनवतो ना तेव्हा थोडं नाही थोडं आपण मीठ घालायचं, त्यामुळे ना गोडाच्या पदार्थाची चव एकदम अजून छान वाटते. तर चला मग मेल्ट केलेलं तूपही घालून घेतलं आणि मी तेलाचं सुद्धा मोहन देणार आहे. तूप आणि तेल घातल्यामुळे ना आपण जे काही शंकरपाळे बनवतो ना ते खरंच क्रिस्पी आणि खूप कुरकुरीत होतात. तर चला मग आता मी मोहन घालून घेतलेलं आहे, एक तर तेलाचं पण आणि डालड्याचं पण. तर छान सगळं एकजीव करून घेणार आहे. एकजीव केल्यामुळे ना काय होतं की आपण जे काही डालडा टाकलेला आहे किंवा तेलाचं मोहन दिलेलं आहे ते टाकल्यानंतर ना आपण सगळं असं हाताने मॅश करून घ्यायचं. मॅश केल्यानंतर ना असं मुठ्ठी बांधून बघायची की छान असा आपला गोळा तयार होतो का. तर थोडाफार हलकाही गोळा तयार झाला की समजून जायचं की आपलं हे जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित आहे आणि परफेक्ट आहे. तर बस आता मी मिक्सरमध्ये साखर आणि विलायची घालून पेस्ट बारीक करून घेतलं आणि त्याला मी घालून घेत आहे. आणि सोबत ना अजून परत थोडंसं ना मी डालडा टाकलेला आहे, मला कमी वाटेल म्हणून. तर चला आता सगळे एकजीव करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून मग त्याचा मी गोळा तयार करून घेणार आहे छान असा. जेव्हा केव्हा आपण शंकरपाळ्याचं भिजवतो ते जास्त घट्टही नको आणि जास्त सेलही नको. तर अशा प्रकारे आपल्याला असा मीडियम गोळा तयार करून घ्यायचा आहे. मस्त असं छान मी गोड शंकरपाळ्यांचं भिजवून घेतलेलं आहे. आता याला वेगळं काढून घेते हा गोळा आणि आता याच्यातच मी आपल्या खारे शंकरपाळ्याचं भिजवून घेणार आहे. तर त्या सगळ्यात अगोदर मी पुन्हा मैदा चाळून घेते. तसा तर मैदा हा छानच असतो म्हणा पॅकेटमधला, पण तरी पण आपल्याला सवय पडली राहते ना सगळ्या गोष्टी चाळायची, कणकीपासून सगळं. तर याला पण छान असं मी स्वच्छ चाळून घेणार आहे. कधी कधी आपण म्हणतो की पॅकेटमधल्या वस्तू छान राहते, मग कधी कधी ना त्याच्यात पण ना एखादा आपला काही पण येऊ शकते, असं काही नाही, कंकड वगैरे काही पण येऊ शकते. म्हणून ना प्रत्येक वेळेस आपण चाळूनच घ्यायचं. तर छान असा मैदा चाळून घेतलेला आहे. जर तुम्हाला वाटलं तर थोडासा रवा पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आणि मस्त असं मी जिरं घालणार आहे. जिरं आणि ओवा एवढेच घालायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग चवीनुसार मीठ घालायचं नाही. आणि याच्यातसुद्धा आपल्याला जसं मी डालड्याचं मोहन दिलं ना तसंच मोहन, डालडा आणि तेल हे दोन्हींचं मोहन देऊन हे पण छान असं मस्त गोळा भिजवून घ्यायचा आहे. माझ्याकडे ना माझा लहान मुलगा आहे ना त्याला गोड जास्ती आवडते आणि माझी मुलगी आहे ना तिला कोणत्याही वस्तू खारट तिखट अशा आवडतात. तर त्याला गोड त्याच्यासाठी मी खास करून गोड बनवत आहे आणि तिच्यासाठी छान असं क्रिस्पी म्हणून खारे शंकरपाळे करणार आहे. जेव्हा केव्हा आपल्याकडे ना मुलं जर खायला असेल ना तर पदार्थ बनवण्यात तर वेगळीच रुची येते आणि आपल्याला एक्साइटमेंटसुद्धा येते की नाही आपले मुलं खातील बा, आणि या उत्साहाने आपण मस्त असे त्यांच्यासाठी पदार्थ बनवत असतो. याच्यामध्ये पण छान असं मी मोहन दिलेलं आहे आणि मुठी बांधून बघत आहे की आपलं मोहन बरोबर परफेक्ट झालं आहे की नाही. तर मुठी बांधल्यानंतर ना आता याला पण भिजवून घेते. तर आमच्याकडे ना चहाच्या वेळेससुद्धा खारे शंकरपाळे खायला आवडतात, चहासोबत गोड पण खायला आवडतात सुरुवातीपासूनच. जर कधी बिस्किट नसलंही तरी आपण शंकरपाळे वगैरे दिले ना तर चहासोबत मस्त असे खाऊन घेतात हे वगैरे. तर चला आता दोन्ही आपल्या शंकरपाळ्याचं भिजवून झालेलं आहेत. एक तर आपलं खारं पण झालेलं आहे भिजवून आणि हे गोडचं मी तुम्हाला अगोदरच दाखवलं होतं. तर आता थोड्या वेळांना रेस्ट देणार आहे 15-20 मिनटं. तोपर्यंत आपली दिवावात जे काही आहे ते करून घेते. आता छान असं मी अर्धा तास मुरू दिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता किचन ओट्यावर कुठपर्यंत लाटत बसायचं, म्हणून मी सगळं हॉलमध्येच घेऊन आलेली आहेत. आता टी व्ही पण सुरू आहे. आता नव्या एका साईडला बसली आहे, तिला बरं नाही आहे तर थोड्या वेळ ती लोटूनच होती, तर ती टी व्ही पण बघत होती. आता याच्यानंतर मग ती अभ्यास करायला बसेल. ट्युशनवरून आल्या लगेच अभ्यास नाही करत ती, एखाद तास मस्त असं रेस्ट घेते आणि मग 7 वाजता अभ्यास करायला बसते. अजून 7 वगैरे वाजायचे आहे तर म्हटलं चल तिच्यासोबत आपणही थोडीफार टी व्ही वगैरे पाहूया. आणि तिला ना तारक मेहता वगैरे खूप जास्ती आवडते, कार्टूनपेक्षा ती तारक मेहताच बघत बसते आणि मुलगा माझा कार्टून बघत बसतो. तर चला म्हटलं, आणि कसं आहे ना जेव्हा केव्हा आपल्याकडे ना तारक मेहता वगैरे सुरू असेल त्यावेळेस जर ते एपिसोड सुरू असेल ना तर आपले लक्ष त्याच्यातच राहते. अरे त्याच्यानंतर काय होईल, याच्यानंतर काय होईल. चला एक मस्त असं मनोरंजनचं काम आहे म्हणा ते पण. तर ते पाहता पाहता मग मी शंकरपाळे पण लाटायला घेतलेले आहेत.
आणि छान मिडियम आकाराचा गोळा तयार केला आणि शंकरपाळे जे कापण्याचे एक माझ्याकडे स्पूनच आहे मागून जो त्याला अशी भिंगडीसारखं असते ना, ते एक शंकरपाळ्याचं वेगळंच राहते, ते तर सगळ्यांना माहीतच असेल. मग त्याच्यानेच मी मस्त असं कापून घेणार आहे. आता आकार वगैरे नाही देणार आहे, असं एकदम साधेच कापणार आहे. आणि जेव्हा केव्हा आपण गोड शंकरपाळ्याचं लाटतो तेव्हा ना त्याची पाती थोडी जाड ठेवायची असते आणि खारी शंकरपाळे जेव्हा केव्हा लाटतो ना ते थोडंसं आपल्याला पाती पातळ लाटायची असते. हे नेहमी कायम आपण लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे हे गोड शंकरपाळ्याची पाती मी जाडसरच ठेवलेली आहे. अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त असं मी गोड शंकरपाळ्याचं भिजवलेलं आहे आणि अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त म्हणजे होतात, थोडंसं घरी पण उरलेलं होता मैदा, तर तो पण मी थोड्या अर्धा किलोमध्ये मिक्स केलेला आहे. तर अशा प्रकारे असं मी अर्धा किलोचे शंकरपाळे करणार आहे. हेच तर करायला मला कमीत कमी 2-2.5 तास गेले. भिजवून ठेवलं, त्याच्यानंतर मग एकटेच लाटायचं, एकटंच कापायचं, यामध्ये ना भरपूर वेळ जातो. सगळे गोड शंकरपाळ्याचं पहिले मी लाटवून घेणार आहे आणि मग सगळे एकसाथ तळून पण घेईन. त्याच्यानंतर मग खारी शंकरपाळे करायला घेईन. चला मग इथे आपले सगळे गोड शंकरपाळ्याचं मी लाटून घेतलेले आहेत. आता खारे अजून बाकीचं आहेत, तर आता म्हटलं पहिले जेवढं लाटून घेतलेलं आहे तेवढे तळून घेते. आणि 2 ताटभर झालेले आहेत, तुम्ही बघितलं असेल. आणि जेव्हा केव्हा आपण हे शंकरपाळे एकदम लाटून आता मोहन दिल्यामध्ये ना जेव्हा आपण ते तेलामध्ये टाकतो ना तर ते बरोबर अलग होतात आणि वेगवेगळे होतात. आपल्याला असं काहीच करायची गरज पडत नाही, फक्त मोहन आपला व्यवस्थित पाहिजे. मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने राहिलं तर प्रत्येक शंकरपाळा आपला मोकळा होतो आणि व्यवस्थित होतं. तर तेल पण आपल्याला एकदम खूप गरम करून नाही घ्यायचं आहे आणि एकदम कमी पण नाही ठेवायचं आहे. मीडियम तेल गरम झालं आपलं की मग हे शंकरपाळे तळून घ्यायचे. आणि हे जेव्हा केव्हा आपण शंकरपाळे तळतो ना ते आपल्याला मीडियम टू हाय फ्लेवरवरच तळायचे आहे, एकदम कमी गॅसवर वगैरे नाही तळायचे आहे. तर पहिले जेव्हा आपण काढतो तेव्हा असं वाटते की नरम आहे, कारण की आपण गरम काढत असतो आणि त्यामध्ये साखर पण आहे, त्यामुळे ना असं वाटते की नरम आहे. पण थंड झाल्यानंतर ना आपच छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. नक्षनं घरी नाही, तो आता ट्युशनला गेलेला आहे, त्यामुळे आता तो जर येईन ना आणि पहिलेच तर सुगंध बघून घेईन की मम्मी तू काय बनवत आहे, आणि आल्याबरोबर किचनमध्ये येईन आणि म्हणेल की मम्मी मला दे. पण मी अशा वेळेस मग मी काय करते, देवाला नैवेद्य दाखवून देते आणि वेगळं मग अजून परत काढून ठेवून देते देवाच्या नैवेद्यासाठी आणि मग त्याला खायला देऊन देते. कारण की तसाच तो लहान आहे आणि तुम्हाला माहिती आहे लहान मुलं तर तसेच देवाचे रूप असतात. आपण म्हणतो की नैवेद्य व्हायचं आहे असं म्हणायचं आणि मुलांना कडकडत ठेवायचं, ते तर मला नाही पटत. म्हणून मी काय करते, देवासाठी अगोदर काढून घेते आणि त्याला देऊन देते. तर हे शंकरपाळे छान असं ब्राऊन कलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. एकतर फुल गॅसवर टाकायचं आणि मग तसंच टाकतो आपण, त्याच्यानंतर मग थोडी मिडियम गॅस करायची आणि त्याच्यावर छान असे हे क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचे. तर असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर चला मग आता सगळे पण तळून घेणार आहे. आता हे इकडे मी तळायला आणलं किचनमध्ये, तर तिकडे ना नव्या बसून गेली की मम्मी तुझं होतपर्यंत जे मी 2 गोळे तरी लाटून घेते बा. आता खारं शंकरपाळ्याचं मला लाटायचं होतं, पण कसं आहे लाटायला खूप वेळ लागतो. तळून तर भरकन होऊन जाते, तळायला वेळ नाही लागत, पण लाटायलाच वेळ लागतो थोडासा. तर अर्धा पाऊण तास माझा लाटण्यात गेला आणि 15 मिनटात वाटल्यास तळून होऊन गेलं. तर ही बघू शकता इकडे लाटायला पण बसून गेली हॉलमध्ये. आता बेडवरूनच खाली उतरलेली आहे, तिला बरं पण नाही आहे सध्या. तर बेडशीट बघू शकता पूर्ण विखरवून ठेवलेली आहेत. आता जिथं मुलं म्हटलं की ते तर सोप्याचं कवर म्हणा की बेडशीट म्हणा, सोप्यावर बसेल तर सोप्याचं कवर विखरवून ठेवतात आणि बेडशीटवर बसतात तर बेडवर बसतात तर बेडशीट विखरवून ठेवतात. चला मग आता पहिले बेडशीट व्यवस्थित करवून घेते, कारण ते व्यवस्थित केल्याशिवाय मन मानत नाही. आणि हॉल म्हणा की बेडरूम म्हणा, हॉलमधली बेडशीट जर व्यवस्थित असेल तर हॉल तेवढाच छान दिसतो आणि बेडरूममधली पण व्यवस्थित एकदम प्रॉपर असेल तर ते बेडरूममध्ये कितीही पसारा असला तरी बेडरूम ही प्रॉपर दिसते. नुसतं आपल्या बेडशीटवर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात, बेडशीट आणि सोप्याच्या कवरवर. हे फक्त व्यवस्थित राहिलं की घर आपलं खरंच छान नीटनेटकं दिसते. तर आता नक्षा टायमिंगला आलेला आहे आणि आला खरंच त्याला बिलकुल चैन पडलेलं नाही आणि मला मागायला आला तो. तर इकडे नैवेद्यासाठी तर मी काढून घेतलं आणि आता आपले गोड शंकरपाळे तळून झालेले आहेत. आता खारे शंकरपाळे व्हायचे आहेत. म्हटलं आता तेल गरम आहे का, आता बसून वगैरे लाटू, म्हणून जेवढ्या वेळात आपलं लाटून होते तेवढ्या वेळात तळून होते. तर म्हणून मग मी आता ओट्यावरच लाटून घेते आणि सोबत तर तळून पण घेते. तर चला मग आता आपले सगळे दोन्ही शंकरपाळ्याचं तयार झालेलं आहेत. इकडे गोड आहेत आणि इकडे खारे आहेत.
मी गोड शंकरपाळेसुद्धा हातात घेऊन तुम्हाला असा दाबून दाखवला. किती छान असं व्यवस्थित बारीक झालेला आहेत आणि हे शंकरपाळ्याचंसुद्धा तुम्हाला दाखवत आहे. म्हणजे तुम्ही याच्यावरूनच समजू शकता की किती छान असे आपले शंकरपाळे झाले असेल. तर जे मी ट्रिक तुम्हाला सांगितली की शंकरपाळे करताना आपल्याला डालडा आणि तेल दोघांचाही वापर करायचा आहे, तेव्हाच आपले शंकरपाळे छान असे बनतात. तर त्यानंतर आता शंकरपाळे वगैरे बनवून झाले, देवाला नैवेद्य झाला, सगळ्यांना दिलं. आता हे नंतरचं आहे. तर मी आली आहे महालक्ष्मी. तुम्हाला माहिती आहे सध्या आता गौरी बसलेल्या आहेत. गणपती बाप्पासोबत गौरींचंही आगमन होते. तर आज गौरीचा दुसरा दिवस आहे. तर म्हटलं चला तुम्हाला पण महालक्ष्मीचं दर्शन करवते आणि सोबत मला ओटी पण भरायची आहे. तर जेव्हा केव्हा आपण महालक्ष्मीला ओटी भरायला येतात ना, तर आपल्याला 2 ओट्या भराव्या लागतात आणि ते पण सारखं समप्रमाणात भरावं लागतात. जसं आपण ज्येष्ठला घेऊ तसंच कनिष्ठेलाही पण घ्यावं लागतं. तर चला मग आता इथे तुम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेऊन घ्या आणि आता मी आपली ओटी पण भरवून घेते आणि ओटी भरल्यानंतर तुम्हाला शेअर करते. तर चला मग आता आपली इथे ओटी भरून झालेली आहेत आणि दोघींनाही मी सारखंच आणलेलं आहे, जेवढं काही आणलेलं आहे तेवढं. आणि इथे आल्यानंतर ना आम्हाला नेहमी प्रसादाचा मान मिळतो. कधी पण येऊ, आता ते ओळखीचेच आहेत म्हणा, पण सकाळी येऊ चाहे दुपारी किंवा संध्याकाळी कधी या, पण ते ना आम्हाला प्रसाद घ्यायला लावतात. आणि हा प्रसाद असं म्हणतात की याला आपण नाही म्हणू शकत नाही. तर म्हणून ना तसं तर जेवण झालं होतं म्हणा, पण इथे आल्यानंतर परत ओटी भरायला आलो होतं. मग त्यांनी म्हटलं आमच्यासाठी डायरेक्ट ताटच वाढलं होतं. तर बघू शकता महालक्ष्मीचा प्रसादाचा सुद्धा मान मला मिळाला. आणि इथं त्यांनी एवढे सगळे पदार्थ बनवलेले होते आणि हा महालक्ष्मीचा प्रसाद खरंच खूप टेस्टी बनतो. प्रत्येक पदार्थ खूप टेस्टी होता. तर सोबत ताई आणि आम्ही दोघीही आलो होतो. दोघींनी ओटी वगैरे भरली आणि आमच्या दोघींचेही ताट तयार केलेले आहेत. सोबत फक्त नक्षीला आणलेलं होतं. चला मग मी इथेच व्हिडिओ सेंड करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.